फावते मुखार दवरले त्या बजेटाचे स्वागत करपा खातीर म्हजे बरोबर आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाब माविन गुदिनो आसा, आमचे टुरिजम मिनिस्टर बाब रोहन खंवटे आणि सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय हांगासर आसा. पुराय बजेटाचे आमी गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या जनतेच्या वतीन खूब खूब स्वागत करता. आणि पयलेच फावटी जे अमृत काळातले पयले बजेट जे देशाचे इंडिया एट रेट 75 देशाक बेज घटमूट करपा खातीर फुडल्या 25 वर्सांची देशाची आर्थीक नीती ठरोवपी अशा पद्दतीचे हे बजेट आसा. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा कालचे बजेट तुम्ही सगळ्यांनी त्या बजेटाचे स्वागत केला. सगळ्या प्रेस मिडियाचेय बी हांव खूब खूब धन्यवाद म्हणटा. इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाचेर सगळ्या जाणांनी बजेटाचे खूब मोठ्या प्रमाणात स्वागत केला. पयले फावटी पळयता की 25 वर्साचो बजेटाचो विचार हो ह्या अमृत काळात पयलेच फावटी केल्या. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हाच्या खातीर हांव तांचे खूब खूब धन्यवाद म्हणटा. आणि हे बजेट जे आसा हे गांव, गरीब, शेतकरी, आदिवासी, शोषित, वंचित, दिव्यांगजन, आर्थिक मागासवर्गीय, मध्यमवर्गीय अशा समाजाच्या विविध घटकांचो समावेश करपी अशें हे बजेट आसा. आमी जशें म्हणटा की अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या तत्वाचेर वचपी हे बजेट आसा. त्या खातीर गोंयांतल्या अंत्योदय तत्वाचेर गांवांनी आनी सर्वांगीण विकास करपी हे बजेट आसतलें. ह्या बजेट फोकस जो आमी म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हाजेर ह्या बजेटात पुराय फोकस केल्लो आसा. त्या खातीर हांव परत एकदा म्हणजे ह्या बजेटाचेर हायलायट करता आसतना हे बजेट तशें पळोवंक वचत जाल्यार जे सप्तवृषी ह्या संकल्पनेंतल्यान मांडलेलें आसा. आनी ह्या सप्तवृषी मांडटा आसतना सर्वसमावेशक विकास, इट इज एन लास्ट मायल डिलिव्हरी, ताज्या उपरांत साधन सुविधा आनी गुंतवणूक, त्याच बरोबर देशाच्या क्षमतेची उर्बा दिवपी बजेट आसा, हरीत विकास करपी बजेट आसा, युवा विकास करपी बजेट आसा आनी आर्थीक क्षेत्रात घटाय दिवपी हे बजेट आसा. ह्या बजेटाची ह्या प्रायोरिटी 7 सेक्टराचेर जे सप्तवृषीच्या निमित्तात हे बजेट जे मांडला हे पुराय देशाच्या सर्वांगीण विकासा खातीर ह्या 7 पॉयंटाचेर फोकस करता आसतना पुराय देशाचो विकास ह्या पद्दतीत जावपाक शकतलो. आमी जशें म्हणटा की केंद्र सरकाराचा महिला सन्मान विकास पत्र हाडपी आनी आर्थीक महिलां खातीर 2 लाख रुपयाच्या वसूल दिवपी 7.5% व्याज दरान पडपी मेळपी हातूंतल्यान स्पेशल ह्या बजेटाच्यो हायलायट्स आसात. आमी सेव्हिंग अकाउंटाची रक्कम मर्यादा 4.5 लाखा वयल्यान 9 लाखाचेर व्हरपी आनी ज्येष्ठ नागरिकां खातीर बचत योजनेची मर्यादा 15 लाख पर्यंत उपरांत 50 लाखाचेर व्हरपी अशा पद्दतीचे हे बजेट आसा. सामान्य मनशा खातीर इन्कम टॅक्स स्लॅब हातूंतल्यान जवळपास 7 लाख रुपया पर्यंत कसलोच इन्कम टॅक्स लागचो ना हो बारीक मनशांनी ह्या बजेटाचें स्वागत केला. तो पयलीं 5 लाख रुपयाच्या वयर गेल्या उपरांत तांकां इन्कम टॅक्स लागतालो. त्या खातीर एका 7 लाख पर्यंतचो इन्कम टॅक्स स्लॅब दिला. हितून खुबशा म्हणजे जे मिडल क्लास लोक आसा हाका हेजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो हाची आमकां खबर आसा. ह्या बजेटांतल्यान आमच्या स्वयंपूर्ण गोंय ह्या संकल्पनेक आनीक बळ मेळटलें हाची आमकां खात्री आसा. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट आनी GI टॅगिंग करप हाजेर खातीर विशेष करून आमी म्हणटा की युनिटी मॉल हे स्थापन करपाचे जो कन्सेप्ट केंद्र सरकारान मांडला तितून निश्चित रित्या 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट आनी बाकीचे लोकल प्रॉडक्टा खातीर खूब भर दिवपी हातूंतल्यान एक मोठो समावेशक जातलो. टुरिजमाच्या बाबतीत सांगता आसतना 50 वेगवेगळ्या टुरिजम डेस्टिनेशनांक केंद्र सरकार पुराय सहकार्य करतले. देशांतली 50 टुरिजमां पुराय वर्सभरांतल्यान डेव्हलप करपाचें ठरयलां. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या सकयल 6,000 कोटीची आर्थीक तरतूद ह्या बजेटात केल्ली आसा. मिस्टी ह्या योजनेच्या अंतर्गत मनरेगा आनी कांपा फंड हाच्या खातीर म्हणजे खारफुटी, मँग्रोव्ज तशें अमृत धरोवर हाच्या खातीर ह्या बजेटाक विशेष हायलायट केला. हाजोय फायदो गोंय सरकार खूब मोठ्या प्रमाणात आमी घेवपाक शकतले. PMPBTG विकास मिशन या अंतर्गत मोदीजींच्या नेतृत्वातल्या सकयल जवळपास 15,000 कोटीची साधन सुविधा निर्माण करपा खातीर आर्थीक तरतूद ह्या बजेटांतल्यान केल्ली आसा. फुडल्या 3 वर्सां खातीर जवळपास 740 एकलव्य मॉडेल स्कूल्स ही घेवपाची ठरयल्या आनी 38,830 शिक्षक आनी शिक्षकेतर कर्मचारी
पुराय देशभर ठरयला ऑलरेडी म्हणजे आमचो एकलव्य मॉडेल स्कुलाच्या सकयल प्रपोजल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडेन आसा. हे फावटी एकलव्य मॉडेल स्कूल आमी गोंयांत एस्टाब्लिशूय करपाक शकतले. आमी पळयता की नॅशनल डिजिटल लायब्ररी हे पुराय जिल्ल्यांनी उपलब्ध करून दिवपाचें थारायलां. ताजोय फायदो गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात आमकां जावपाक शकता. ह्या वर्साचे इयर मिलेट इयर म्हणून डिक्लेअर केल्ले आसा आनी मिलेट इयरच्या अंतर्गत श्री अन्नचेर तांच्यांनी भर दिल्लो आसा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द मिलेट रिसर्च हो ऐतिहासीक निर्णय आसा. आमी म्हणटा की मिलेट इयरात मिलेट रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करप हे तितकेच खरोखरूच हांव तोखणाय करता, अभिनंदनूय करता. आनी ह्या हेजेर गोंयांतले मिलेट्स जे आसा पळय न्ही हाजेरूय बी सरकार भर दितले. ताजेर वेगवेगळे मिलेट्स परत एकदां आमी रिवायव करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मत्स्य व्यवसाय ह्या सगळ्या हाका 20 लाख कोटीची तरतूद केल्या. दर फावटी आमी एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी हाच्या खातीर मोठ्या प्रमाणात तरतूद जी आसा गोंय सरकाराक सातत्यात जायत आसा. ताजोय फायदो आमकां जातलो. तरणाट्यां खातीर एग्री स्टार्टअप जो करपा खातीर प्रोत्साहन दिलां हे एक क्रांतिकारी पाऊल केंद्र सरकारात घेतलां. म्हाका दिसता निश्चित रित्या स्टार्टअप सेक्टरात अशा पद्दतीचो एग्री स्टार्टअप जावप हे खरोखरूच एक बरी गजाल आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा फाटले फावटी प्राकृतीक शेती करपाचो ऑलरेडी गोंय सरकारान स्टेप घेतला. ताजी पयली फेज ट्रेनिंग ही ऑलरेडी सुरवात जाल्या. प्राकृतीक शेतीचेर भर दिता आसतना जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांक पुराय देशभर हाडटा आसतना 10,000 बायो इनपूट रिसोर्स सेंटर एस्टाब्लिश करपाचो जो आस्पाव केला. आमच्या दोनूय डिस्ट्रिक्टात अशा पद्दतीची 2 प्राकृतीक शेतीची सेटअप करपाचो आमच्या गोंय सरकारचो प्रयत्न आसतलो. आमी पीएम प्रोग्राम फॉर द रिस्टोरेशन अवेअरनेस नरिशमेंट अँड एम्युलरेशन ऑफ द मदर अर्थ पीएम प्रणामच्या अंतर्गत राज्य आनी संघ प्रदेशा खातीर पर्यायी खत दिवपाचे हो जो प्रकल्प सुरवात केला तोय प्रकल्प गोंया खातीर आमी निश्चित रित्या ताजो फायदो घेवपाक शकता. वेस्ट टू वेल्थ गोवर्धन ह्या स्किमीच्या अंतर्गत गोंयांत सेटअप करपाचो सरकाराचो विचार आसतलो. आमी पीएम कौशल्य योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य योजना 4.0 हे स्किल डेव्हलपमेंटाच्या अंतर्गत हाजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो आमी गोंयांत घेवपाक शकतले. त्या उपरांत जो प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग इन्स्टिट्यूट्स जो एस्टाब्लिश करपाचो जो निर्णय देशभर घेतला, जो ह्युमन रिसोर्स आमकां हेल्थ सेक्टरात तयार जावपाक जाय, ताच्या खातीर हांव माननीय प्रधानमंत्र्यांचे खूब खूब अभिनंदनूय करता. 5G चो प्रसार करता आसतना हाजो जवळपास 100 लॅब, स्मार्ट क्लासरूम आणि प्रोसेसिंग युनिट जो एस्टाब्लिश करपाचो केंद्र सरकारान निर्णय घेतला, हाचोय फायदो विशेष करून गोंयाक जातलो. राज्य सरकारा खातीर जवळपास 50 वर्सां इंटरेस्ट फ्री लोन जी योजना ऑलरेडी लास्ट इयर आशिल्ली, ताचो फायदो लास्ट इयरूय आमी घेतला. ह्याय वर्साक आमकां तो मोठ्या प्रमाणात हेचो फायदो आमकां जावपाक शकता. प्रधानमंत्री आवास योजनेचो शेअर 66% वाडयला. निश्चित रित्या फाटलेय फावटी आमची एप्लिकेशन्स काही पेंडिंग आसा, हाजे फुडें आनीक एप्लिकेशन्स घालून आमकां तो फायदो आमच्या हांगातल्या लोकांक दिवपा खातीर आमकां खूब मोठ्या प्रमाणात मदत जातली. रिजनल कनेक्टिव्हिटीच्या अंतर्गत पुराय देशभर नवे 50 विमानतळ, हेलिपॅड हे एअरड्रोम तयार करपाचो जो संकल्प केंद्र सरकारात केला, त्याचो पुराय देशात सगळ्या जाणांक खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. आमी पळयता की एमएसएमई क्षेत्राच्या अंतर्गत जवळपास 9,000 कोटीची क्रेडिट गॅरंटी देशभर दिवपाक शकलेले आसा. ताचोय फायदो जो आसा हो गोंयांतल्या एमएसएमई खातीर आमी करून दिवपाक शकतले. एकूणच इंडिया एट रेट 100 हाची संकल्पना दोळ्यामुखार दवरून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन हांच्यांनी मांडला, हाजो खरोखरूच खूब मोठ्या प्रमाणात फायदो म्हणजे देशाच्या 100 वर्सांचो विचार करता आसतना आमकां खूब मोठ्या प्रमाणात जावपाक शकतलो हाजी म्हाका खात्री आसा. विशेष करून बरेचशे फावटी गोंयाक आमी फुडल्या वर्सा खातीर कितें टार्गेट करता हे निश्चित रित्या म्हणजे आमची मुळाय सगळ्या सेक्रेटरीजची बजेटाचेर कालच्या दिसा भितर आमचे ऑल मिनिस्टर्सूय बी आपल्या डिपार्टमेंटाचो आपल्या सेक्रेटरींच्या बरोबर मेळून तेंच्यांनी नेमके खंयचे प्रोजेक्ट हायलायट आमी करूं शकतले. नो डावट निश्चित रित्या पुराय वर्सभरांतल्यान वेगवेगळ्या प्रोजेक्टा खातीर आमी प्रपोजल्स धाडटलेच, बट इन्स्टंट बजेट पळयल्या उपरांत जे आमचे मिनिस्टर्स आणि सेक्रेटरीज हांच्या कडल्यान जी रिएक्शन्स आयली तितूंतल्यान एक थोडेच प्रोजेक्ट हांव तुमच्या मुखार दवरता. तितूर AI सेंटर ऑफ एक्सिलन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सिलन्स हाज्या खातीर पुराय गोंय सरकार केंद्र सरकारा कडेन प्रयत्न करून ते हांगा एस्टाब्लिश करपाचो आमचो प्रयत्न आसतलो.
स्किल इंडिया सेंटर जी पुराय देशभर जावपाचें आसा तितूंतलें एक स्किल इंडिया सेंटर गोंयांत जावचें हाज्या खातीर पुराय आमी तें एस्टाब्लीश करतलेच. नॅशनल हायड्रोजन मिशन ऑलरेडी आमी ग्रीन एनर्जी हाजेर खूब मोठ्या प्रमाणात काम करपाक सुरवात केला. त्या खातीर नॅशनल हायड्रोजन मिशन हे गोंयांत एस्टाब्लीश आमी फुडल्या वर्सभराच्या भितर करपाक शकतले. 2 लोकेशन आमी ज्यो 50 टुरिझम सेंटर डेव्हलपमेंट करपाचे आसा केंद्र सरकारच्या अंतर्गत तितूंतली 2 लोकेशन्स गोंयांत म्हणजे 2 सिटीज गोंयांत अशा पद्दतीन डेव्हलप करपा खातीर आमी केंद्र सरकारा कडेन मोठ्या प्रमाणात मदत मागतले. प्राकृतीक शेती तुमकां सांगला त्या प्रमाणे ताजी 2 सेंटर दोनूय डिस्ट्रिक्टांनी डेव्हलप करपा खातीर आमी आमचो प्रयत्न आसतलो. 2000 कोटी रुपया हे आमच्या नॅशनल हायवे खातीर आमी ऑलरेडी डिमांड केल्ले आनी ते केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळटले हाची खात्री आसा की आमी म्हणजे जसो ज्या पद्दतीन आमी सर्कल रोड कनेक्टिंग फॉर ऑल द बाउंड्रीज म्हणजे पत्रादेवी टू मोले केरी दोडामार्ग टू पोळे ह्यो सगळ्यो जॉईन करता आसतना विच इज अ सर्कल रोड म्हणजे इन फ्युचर ज्यो स्टेटीत एंटर जावपी सगळे रोड जे आसा हे एका सर्कलान कनेक्ट जावचे हाज्या खातीर आमी हो स्पेशल डिमांड जो आसा केंद्र सरकारा कडेन मांडलेलो आसा. आमकां जवळपास 500 कोटी रुपया RIDF म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व एडिशनल फंड्स ह्या वर्सा आमी टार्गेट करता. ओके, त्याच बरोबर आमी सिमिलर अमाउंट पयलेच फावटी अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट हो फंड केंद्र सरकारात घोषीत केला आणि आमी सगळ्या म्युनिसिपालिटी खातीर जवळपास 13 म्युनिसिपालिटी खातीर आमचो अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हाज्या खातीर ऑलरेडी म्हणजे आमी केंद्र सरकारा कडेन हो डिमांड दवरून ज्या धर्तीचेर स्मार्ट सिटीक आतापर्यंत फक्त फंड दिताले हाज्या फुडें अशा पद्दतीत आमी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खातीर गोंयांतलें कारण गोंय हें ल्हान राज्य आसा आणि प्रत्येक धाकटें शहर हे व्हडल्या शहरांत आमकां कन्वर्ट करून थंयसर सगळ्या पद्दतीची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिवपा खातीर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड प्रत्येक म्युनिसिपालिटी खातीर आमी मागतले. नॅशनल डिजिटल लायब्ररी हाजो सेटअप गोंयांत जावचो हाज्या खातीरय आमचो प्रयत्न आसा. आनी लास्ट युनिटी मॉल हो कन्सेप्ट गोंयांत सुरवात करचो हाज्या खातीर पुराय आमी प्रयत्न जो आसा हो आमचो आसतलो. फाटले फावटी आमी एप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास दर वर्सा आमी पळयता की बजेटांतले हांवें तोय रिवायव हेच फावटी घेतलो की दर वर्सा बजेटांतले कितले पयशे हे आमकां केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळटा आनी कितल्या हेजो आमी फायदो घेता. जस्ट हांव एक मुद्दामून म्हणजे 2020-21 ह्या वर्सा जवळपास 3865 कोटी रुपया हे विविध स्किमींतल्यान म्हणजे फॉर द स्पेशल पर्पज व्हेकल 1700 कोटी रुपया, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम 488 कोटी रुपया आणि त्याच्या बरोबर GST कॉम्पेन्सेशन मेळून 1673 कोटी मेळून 3865 कोटी केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळ्ळे. आणि जवळपास 21-22 ह्या वर्सा जवळपास 4304 कोटी रुपया हे 2021-22 ह्या वर्साक वेगवेगळ्या स्किमींतल्यान हातूंतल्यान आमकां मेळपाक शकले. ह्या वर्सा अप टू द 30 डिसेंबर पर्यंतच आमकां 3412 कोटी रुपया मेळ्ळा. उरलेले जर धरीत जाल्यार म्हाका दिसता उरलेल्या 31 मार्च पर्यंत हे कॉम्पेन्सेशन येत आसता. आमचो अंदाज आसा की एप्रॉक्सिमेटली 5000 crores ऑफ रुपीज हाजेर आमी सगळ्या स्किमींग आनी ह्या हितूंतल्यान वचूंक शकतले. जवळपास आमी फाटले फावटी पेक्षा म्हणजे चड फाटल्या वर्साय पेक्षा ह्या वर्सा आमकां चड मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या योजनांचो फायदो जातलो. केंद्र सरकारात मांडलेल्या बजेटांतल्यान जवळपास सगळ्या सेंट्रल स्किमींतलो फायदो जवळपास DBT स्कीम ज्यो आसा हितूंतल्यो 146 DBT स्किम्स गोंयांत आमी इम्प्लिमेंट करता आनी ह्या म्हणजे डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर स्किमींतल्यान वेगवेगळ्या डिपार्टमेंट आसतली किंवा वेगवेगळी योजना हातूंतल्यान आमी जवळपास सगळ्यो स्किमी ह्यो अंत्योदय तत्वाचेर लोकांक पावोवपाचो सातत्यात प्रयत्न केंद्र सरकारा कडल्यान सातत्यात जायत आसता. त्या खातीर अमृत काळात पयलेच बजेट जे केंद्र सरकारान दवरलां हांव फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन हांचे खूब खूब स्वागत ह्या बजेटाचें स्वागत करता आनी गोंयच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन येता त्या बजेटाचो मॅक्झिमम बेनिफीट गोंयकारां खातीर आमी घेतले आनी निश्चित रित्या आमचे सगळे मिनिस्टर्स सेक्रेटरीज ह्या पुराय बजेटाचो गोंयाक फायदो मेळोवन दिवपा खातीर आपल्या परीत पुराय सगळे जाण काम करतले हाची निश्चितच आशा बाळगिता. आनी गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात ह्या बजेटाचो फायदो गोंयकारांक इंडिव्हिज्युअल लोकांकूय बी म्हणजे ह्या योजनेचो फायदो घेवपा खातीर फूड प्रोसेसिंग मत्स्य संपदा अश्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो आसा हातूंतलो इंडिव्हिज्युअल लोकांकूय फायदो घेवपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात स्कोप आसा. निश्चित रित्या सगळ्यांनी अशा पद्दतीचो स्कोप घेवचो इतकेंच सांगता आनी हांव देव बरें करूं म्हणटा.
Yes, you can welcome. Just welcome. Account करो नहीं man. Yes. Please. Yeah, I think this is one of the best budget presented by Union Finance Minister Srimati Nirmala Sitharaman ji. It has something for everyone, for infrastructure, for the youth, for the women, for the senior citizen, for developing the country with inclusive growth. And I think for the first time, the largest amount has been allocated for capital expenditure. Interest-free loans to the states, trying to build up their infrastructure as well, which will go a very long way in promoting growth. As against the world economies, तुमका सगळ्या खबर आसा, we are maintaining our momentum of growth in every sector in spite of COVID happening, and to present such a budget in these circumstances with largest outlay, taking care of every sector, and particularly I am concerned and very happy that MSME sector has got maximum funds and maximum scope for development by the states, by the center, thus helping to promote and solve the unemployment problem, because MSME sector is the largest generator of employment. And I was surprised some former finance minister trying to criticize, no word of unemployment is mentioned. Why do you want to mention about that when your budget itself is going to propel and solve the or create more jobs, because your economy is going to be on a trajectory of going much higher? See the allocations, see the way the economy has performed, see the figures in indirect taxation, GST new regime, which speaks volumes that the Modi government, I want to heartily congratulate the Honorable Prime Minister of leading our economy, led by his Finance Minister Srimati Nirmala Sitharaman. In fact, it is something which has never happened since independence, I want to say. Taking care of every sector in spite of so much of difficulty. And now the same agencies, international agencies which used to criticize us, are saying that in bad times or in not so good times, the Indian economy is growing, and the figures are there to see. Fiscal deficit has been kept under control, and in the next year, it is supposed to be even further brought down to 5.9, which shows that the maths has been well done. And in spite of little problems that we faced, in spite of the problems in Ukraine and Russia, between Russia and Ukraine, which impacted us as well, in spite of that, if this economy can do so well, it speaks of the astute leadership of our Prime Minister as well as our Finance Minister. I want to compliment them, and I want to take one takeaway, large takeaway for Goa. The tourism is going to get the biggest boost in this budget. Goa is a tourism state, which shows that they have regard for Goa in a very special way. I am sure when you go in the fine print, when the details will come, they will certainly would have thought of Goa. That is what is very heartening. And Honorable Chief Minister has already explained the other aspects where we are going to draw more funds from the center and see that Goa is the most developed state in the country, number one in the country. And under his leadership, Dr. Pramod Sawant, and all of us working alongside him, I think it is achievable. You will see Goa changing in the next 4 years of this particular term, and you will see a different Goa, which is already you are seeing, and it is happening. So we will see much more. That is what I want to say. गोवा सरकाराच्या वतीन आम्ही आमचे फायनान्स मिनिस्टर मॅडम निर्मला सीतारामन तसेच आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांचे आम्ही अभिनंदन करतात, कारण सगळ्या सेक्टरांनी ग्रोथ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आम्ही म्हणतात, आणि एक फ्युचरिस्टीक बजेट आम्ही पळयतात की दोळ्या मुखार दवरतात. सगळे सेक्टर आसतले, म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर आसतलो, हेल्थ केअर सेक्टर आसतलो, एज्युकेशन आसतले, रेल्वेज आसतले किंवा MSME आसतले, सगळ्या सेक्टरांनी इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ घेऊन एक फ्युचरिस्टीक बजेट तांणी प्लेस केल्ले आसा. आणि आमकां दिसता की येणाऱ्या 25 वर्सांक हो एक फाउंडेशन, मजबूत फाउंडेशन, आणि हाचेर आमी आमचे 100 वर्सां पूर्ण जाता तेन्ना आमचो देश एक व्हडल्या
म्हणजे एक इकॉनॉमिक लिडर ह्या विश्वान भितर जातलो इतकी स्ट्रेंथ आशिल्ली हें बजेट आमी पळयतात. सगळ्या सेक्टरांनी पळयलें जर जायत गोंयच्याच न्हय तर संपूर्ण भारतांतल्या सगळ्या सेक्टरांनी ह्या बजेटाचें कौतुक केल्लें आसा. एक्सेप्ट आमचे जे हार्डकोर ऑपोजिशन आसा ते सोडले जर जायत सगळ्या सेक्टरांनी ह्या बजेटाचें कौतुक केल्लें आसा. खऱ्यांनीच एक सुंदर अशें बजेट आमच्या मुखार प्लेस केल्लें आसा. गरीब आनी मध्यमवर्गी हांकां खूब सवलती दिवपी हांची ग्रोथ करपी हें बजेट आसा. म्हणून परत एक फावटी हांव आमचे फायनान्स मिनिस्टर आनी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आनीक सगळी मिनिस्ट्री हांचें कौतुक करता, अभिनंदन करता. मुख्यमंत्र्यांनी हे सांगलां, अलॉंग विथ डॉक्टर प्रमोद सावंत, वी ऑल जॉईन टू कॉम्प्लिमेंट अँड कॉंग्रॅच्युलेट द सेंटर की आमच्या प्रायम मिनिस्टरच्या नेतृत्वात आमच्या फायनान्स मिनिस्टरान निर्मला सीतारामनजीन जो बजेट मांडला तातूंत इट्स अ व्हेरी वेल बॅलन्स्ड बजेट टेकिंग केअर ऑफ ऑल सेक्टर्स. इन्फ्रास्ट्रक्चराचेर जो भर दिला जवळ जवळ 10 लाख कोटी त्या हातूंतल्यानूच एक व्हेरी क्लियर मेसेज वता दॅट द न्यू इंडिया इज कमिंग. ती नवी भारत आमी म्हणटा ते नवे भारत डेव्हलप करपाक जे फक्त उलोवन जायना जाल्यार टू कॅरी द विजन एप्रोप्रिएट बजेटरी एलोकेशन ऑल्सो हॅज बीन डन. हातूंतल्यान ह्याच माध्यमांतल्यान कितलेशेच एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीजूय तयार जातल्यो. जशें मुख्यमंत्र्यान म्हणलां युनिटी मॉल म्हणटकर वी कॅन गोवा टुडे अंडर डॉक्टर प्रमोद सावंत वी हॅव ऑलरेडी इन ट्यून विथ द कन्सेप्ट ऑफ द युनिटी मॉल. कित्याक गोंया आमी गोवा हात जो कन्सेप्ट आमी ऑलरेडी सुरवात केला आनी जो टेंडर ऑलरेडी भायर सरला त्या माध्यमांतल्यान सगळे गोंयचे लोकल प्रोडक्ट्स हँडीक्राफ्ट्स तसेच प्रोडक्ट जे आमी विथ GI टॅग जे आसा ते त्या माध्यमांतल्यान देशभर जगभर आमी दाखोवपाक एक संदी जी मेळटली तो वी आर ऑलरेडी इन ट्यून विथ द युनिटी मॉल कन्सेप्ट विच द सेंटर हॅज अनाउन्स्ड. आय एम व्हेरी हॅपी अँड आय शूड थँक द चीफ मिनिस्टर द प्रायम मिनिस्टर अँड द फायनान्स मिनिस्टर की टुरिजम आनी ITचेर भर खूब दिल्लो आसा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ताजेर सेंटर ऑफ एक्सलन्स आमी उलयता आसतना स्टार्टअप्साक डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आनी एक वर्स वाडयल्या. ताज्या खातीर खुबश्या स्टार्टअप्सांक एक बूस्ट मेळटली वेर वी आर ट्रायंग टू कल्टिवेट द स्टार्टअप्स अँड मेक देम वन ऑफ द फायनस्ट एज फार एज इन गोवा इज कन्सर्न अँड प्लेस देम इन द बेस्ट एज फार एज एशिया इज कन्सर्न. सो आमचें जें धोरण सरकाराचें आसा तें फुडें व्हरतले जाल्यार दीस वील डेफिनेटली गिव अस अ बूस्ट. स्टार्टअपांतल्यान डिजिटल लायब्ररींतल्यान बाकीचे आमकां जे नवे क्लासरूम्स आनी हें करूंक मेळटले त्या माध्यमांतल्यान खुबशे युवा पिढीक जी आसा तांकां वी वील बी एबल टू टच अपॉन. ट्रेडिशनल ऑक्युपेशन्स लायक फिशींग हॅज बीन व्हेरी नायसली सीन आनी तांकां जे प्रोविजन केलां तातूंत आमकां ट्रेडिशनल एक्टिविटीज वेर फिशींग प्लेज अ व्हेरी डॉमिनंट रोल वील गेट अ व्हेरी बीग बूस्ट. आनी टुरिजम क्षेत्रान आय एम व्हेरी हॅपी दॅट 50 डेस्टिनेशन्स जे ताणें म्हणलां तातूंत आमी मुख्यमंत्र्यान जशें म्हणलां मिनिमम आमचे 2 डेस्टिनेशन्स आसतले जातूंतल्यान पोस्ट कोविड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कर आनी नव्या टुरिस्टांक कशें टुरिजमाची नवी जी विचारधारा सुरू जाल्या अ न्यू थॉट ऑफ टुरिस्ट इन टर्म्स ऑफ टुरिजम ताका समज आमी इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट दितले जाल्यार हो आमकां खुबसो टुरिजमाचो कोणो घट करपाक बरी पडटली. तातूंतल्यान स्किलिंग तयार कर आनी व्हेरी इम्पॉर्टंटली प्रायम मिनिस्टराचें विजन ऑफ देखो अपना देश तातूंत देखो अपना देशांतल्यान रुरल टुरिजमाक भर दिवपाक आमी जेन्ना हिंदलँड टुरिजम मुख्यमंत्र्यान लास्ट टायम म्हणिल्लें आनी आमी वी वर कॅरिंग दॅट थिंग अहेड ऑफ इको टुरिजम हिंदलँड टुरिजम अँड होमस्टेज अंडर दीस टुरिस्टीक विलेजीस वॉट द प्रायम मिनिस्टर हॅज अनाउन्स्ड अँड टॉकिंग अबाउट देखो अपना देश म्हाका दिसता टुरिजमाक जी भर मुवींग अवे फ्रॉम सन सँड अँड सी अँड ट्रायंग टू एक्सप्लोर द ब्युटी ऑफ गोवा जे आमी विचार घेवन फुडें सरल्या ते ह्या बजेटांतल्यान आमकां खुबश्यो विचार आमकां हेल्प जातलो सपोर्ट करपाक नॉट ओन्ली इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन बट ऑल्सो इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट क्रिएशन. बाकीच्यो गोष्टी मुख्यमंत्र्यान ऑलरेडी सांगिल्ल्यो आसात त्यो न परत उलयता वी आर आय कूड ओन्ली से दॅट द बजेट इज व्हेरी वेल बॅलन्स्ड टेकिंग केअर ऑफ एवरी सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री एम्प्लॉयमेंट विमेन youth, skilling them, and ताज्या खातीर एक inclusive budget जेन्ना जाता with the growth of the country, the growth of Goa automatically will start happening. I take this opportunity along with all our colleagues and our Chief Minister to thank them for giving us a lovely budget. Thank you. प्री-बजेट मीटिंग जाता पळय स्टेट सगळे आपले डिमांड खंयचे खंयचे डिमांड आसले स्टेटीचे खंयचे कवर
तू लास्ट इयरचे विचारता काय आताचे वयरी घालता. प्री बजेट मिटींग आहा पळय न्ही तेज्या खातीर आमी विशेष करून आमचो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो रोड्स आत्ता जो म्हटला पळय न्ही तो प्री बजेट मिटिंगेन आमी धाडिल्लो. सेकंड इज टुरिजम सिटी डेव्हलपमेंट हाज्या खातीर धाडलेलो आनी स्किलिंग सेंटर हो आमी ऑलमोस्ट 3 जे आसा हे कंपल्सरी दिल्ले आमचे. तातूंतले डेफिनेटली आमचो रोड इन्फ्रास्ट्रक्चर हाज्या खातीर आमकां पयशे मेळटा. स्किलिंग सेंटरा खातीर आमी जशें म्हटलां तशें आमी पुश करतले. त्या खातीर हे 3 प्रोजेक्ट हे मेन आशिल्ले आमचे प्री बजेट मिटिंगेन. कर्नाटकाक तुमच्या हेच्या जी 5300 crore डायरेक्ट मेळ्ळा ताची गोंया खातीर काय स्पेशल गोंया खातीर फाटले फावटी स्पेशल ग्रांट 300 crores ऑफ रुपीज हे फाटले फावटी आशिल्ले जेणे करून आमकां गोवा एट रेट 60 हाज्या खातीर आमी वेगळे मागलेले ते आमकां फाटले फावटी 300 crores ऑफ रुपीज दिल्ले. हेज्या खातीर ते खातीर सांगता न्ही हांवें जो सर्कल रोड म्हटलो पळय न्ही विच इज एप्रॉक्सिमेटली ताजे कन्सल्टंट अपॉयंट करपूय सुरवात जाल्ली आसा. म्हणजे रोखडेच आमकां ताजो एक्चुअली प्री बजेटान आमी जो प्रपोजल धाडलेलो तेजे जाता तितके बेगीन आमी कन्सल्टंट अपॉयंट करता हेजे लेटरूय आयले विच इज एप्रॉक्सिमेटली 2000 crores ऑफ रुपीज फॉर द सर्कल रोड इन अ गोवा कनेक्टिंग ऑल द बाउंड्रीज. आमी ज्यो एंट्री पॉयंट्स म्हटले पळय न्ही त्यो कनेक्ट करून कारण कशें आसा जेन्ना मोपा आयल्या उपरांत एक्झिस्टींग भायल्या सिटींतल्यान येवपी व्हेकल्स हाजो सिटीचेर लोड जावचो न्ही. फॉर एग्जांपल फाल्यां सकाळीं दोडामार्गा वयल्यान येवपी हांगासर पोळ्याच्यान येवपी केरीच्यान येवपी मोल्याच्यान येवपी हांकां डायरेक्टली आवट एंड आवट इन फ्युचर आमकां एक 10 वर्सां उपरांत तरी हो रोड म्हणजे 5 वर्सांच्या उपरांत हो रोड कंप्लीट जावपाक जाय. त्याच्या खातीर येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आमी क्रिएट करता. इरिगेशन आधी कर्नाटकाचो अपर बांद्रा प्रोजेक्टाक जो बीग अमाउंट मेळ्ळा म्हणजे जो आमचे मातेचे विशय आसता ते उलोवपाचे प्रयत्न करतात त्या वेळार ताका इरिगेशन सपोर्ट मेळटा गोंयांत कांय मेळना. हे पळय इरिगेशनाचो प्रोजेक्ट आतां पर्यंत आमी इरिगेशना खातीर पयशे मागल्या आनी इरिगेशनाच्यो स्कीम आमचीय चालू आसा. फाटल्या इरिगेशना खातीर आमकां ऑलमोस्ट केंद्र सरकारा कडल्यान 100 crores ऑफ रुपीज इरिगेशन प्रोजेक्टाचेर मेळ्ळा. जेन्ना जेन्ना आमी इरिगेशना खातीर धाडटा आमकां रिसेंटली परत आमचो हे जो आहा तिराळी कॅनाल आनी हे जो आहा पळय न्ही ताज्या खातीर फाटल्या हेका पयशे आयल्या ह्याय बजेटाक पयशे येतले. एवरी टायम इरिगेशना खातीर प्रत्येक स्टेटीक पयशे दिताच. ह्या वर्सात आमी ऑल टुगेदर 5000 कोटी रुपया जर आमी ह्या वर्सा हाडले तर निश्चित रित्या फुडल्या वर्सा आमकां ते पयशे जे ते 7000 कोटीचेर वचूं शकता. ऑल टुगेदर इन्क्लुडींग ऑल द स्किम्स. कोस्टल शिपिंग बिझनेससाठी हा बजेट काय फायदेशीर आहे का? कोस्टल शिपिंग बिझनेसा खातीर ऑफकोर्स म्हणजे ज्या पद्दतीत आमी जो प्रोजेक्ट लॉन्च करतले किंवा जो प्रोजेक्ट इंटरेस्ट घेवन आमी फुडें धाडटले त्याच्या पद्दतीन ताचो फायदो आहा. अदरवायज गोंयांत आशिल्ल्या गोवा शिपयार्ड हाज्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात ते वेगळेच पयशे येता. म्हणजे आमी दर वर्सा म्हणटा म्हणजे गोवा शिपयार्ड आसतले एमपीटी आसतले हाज्या खातीर फंड एलोकेशन डायरेक्टली टू देम आसता. तेजो इनडायरेक्ट फायदो परत गोंय सरकारा खातीर आसता. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट जे आहा तेचो आतापर्यंत कितें प्रोग्रेस आहा कित्याक फंड तशेंच पडटात बरोबर खातात. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हाज्या खातीर हेज्या सकयल 2 सेंटर एस्टाब्लीश जाली. पयलें सेंटर पाळयेन एस्टाब्लीश जाला म्हणजे द गोवन ह्या प्रोजेक्टाच्या सकयल पयलो स्किलिंग दिवप सुरू आसा. ओके आनी सेकंड सेंटर कुडचड्यार सुरवात केला. ताचे ऑलरेडी म्हणजे सेंटर एस्टाब्लीश जाला. आतां स्किलिंग ह्या वर्सान सुरवात जातले. शेवटी हांव परत एकदां सांगता वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हाज्या सकयल गव्हर्मेंट स्किलिंग करपाचें काम करतलें. लोकांनी इनिशिएटिव्ह घेवन एस्टाब्लिशमेंट करपाक जाय. तुवें जें म्हटलें की फणस सगळें पडोवन पाड जाता पेडण्या पासून 70 पर्यंत सगळे कडेन फणस पाड जाता. बट गोंयांत जेन्ना लोक ट्रेन जातलो म्हणजे आमी जेचेर दवरला तुका स्किलिंग करपाक सेंटर दवरला येवन लोकांनी ट्रेनिंग घेवची आनी आपलो सेंटर एस्टाब्लीश करचो. 90% ऑफ द सबसिडी फॉर द फूड प्रोसेसिंग आसा तितूंतल्यान त्या खातीर आमी लोकांक मोटिवेट करपा खातीर ही सेंटर एस्टाब्लीश केल्ली आहा. It is a tools at present which is in planning stage. Okay, आता त्यांच्यानी 50 सेंटर्स किंवा 50 सिटीज म्हटलेले 50 सेंटर्स म्हटलेले आसा. शेवटी कशें आसा आमी त्या खातीर आमची वेगवेगळी सेंटर्स जी आसा ती तांचे कडेन धाडटले. सिलेक्शन प्रोसेस हो तांचे कडेन उरता. त्या खातीर आमची जरी आमी 4-5 सेंटर्स धाडली सिलेक्शन प्रोसेस ऑलवेज तांचे कडेन उरता. ऑफकोर्स धाडटले आमी. थँक्यू. Selection process by a challenge, she has mentioned it in her targets, that it will be a contest. ऑफकोर्स इट इज अ कॉम्पिटिशन आनी हे उरता. फाटलेय फावटी स्मार्ट सिटीक जेन्ना कॉम्पीट करताले तेन्नाय आमी कॉम्पिटिशनांतल्यानूच पणजे स्मार्ट सिटी जी आसा पळय न्ही हे कॉम्पिटिशनांतूच आमी जिखलेली.
यार इट इज अ कम्प्लिटली सेपरेट. हे फावटी वयल्यान अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड एलोकेट करता म्हटलं हो पयलेच फावटी लॉन्च केला. त्या खातीर आमी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हो आमच्या 13 म्युनिसिपालिटी खातीर म्हणजे 13 शहरांनी आमी खूब मोठ्या प्रमाणात अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपाक शकतले. डिजिटल सर लायब्ररी आसा ती सगळ्या स्कुलांनी. डिजिटल लायब्ररीचो प्रोजेक्ट आमचो स्टडी करपाक घेतला ऑलरेडी. म्हणजे डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर, आमच्याकडे डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या अंडर चलता. दोगांयनी स्टडी करपाक घेतला. पण निश्चित रित्या आमी डिजिटल लायब्ररी जी आसा ही सेटअप करपाचो सरकाराचो विचार आसा. ऑलमोस्ट हांव परतूय सांगता आमी लिगली आणि टेक्निकली ही फायट आमची चालू आसा आणि निश्चित रित्या त्या बाबतीत आमी जिखतले. हांव परत एकदा सांगता की ह्या बाबतीत आमकां खात्री आसा की आमी जिखतले. थँक्यू.